हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. हॅलो गाईज, हाय. हे बघा काय चाललंय आमच्याकडे. आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, सो त्याची सगळी तयारी चालू आहे. इकडे मस्त काय बोलतात मकर आम्ही मकर ह्यांनी सजवलंय. जितेश बारसकर, जितू बाय आणि यांनी पण मदत केली आहे काकांनी. या दोघांनी मिळून सजवलंय मस्त. हा, सो आता दाखवतो आम्ही तुम्हाला. आम्ही रेडी वगैरे होतो बिकॉज आता 12 वाजले. 2 वाजता भटजी येणार आहे. हा 2 वाजता येणार आहे. हा, सो आता आम्ही रेडी वगैरे होतो. आता तयारी चालू आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. थोडंफार काय आहे ते आता करतो. आता तुम्ही काय करताय तिकडे? आता मी तुळशीची पानं हे करते. अच्छा, 1000 तुळशीची पानं लागतात. हा ते लागतात. येस बरोबर. सो लेट्स गो. सो गाईज जितके होतात तितके मी टेक टाकायचा प्रयत्न करतो, कारण की आमची थोडीशी घाई गडबड पण चालू आहे. बघा वैष्णवी आता चालू करते मेकअप वगैरे करायला आणि सगळं लावलेलं आहे. आता वाजले आहेत 1-2 वाजता आमची अशी पूजा आहे आणि चालू आहे आमचं. माझं डेकोरेशन दाखव मी केलेलं. काय मी डेकोरेशन केलेलं दाखव. हा, आणि लाईट लावून दाखव त्यांना. आणि हे वैष्णवीने केलं आहे. बघा वैष्णवीने केलं आहे हे जितकं पण केलं आहे ते. आणि हे जितू आणि काकांनी ते आता बाहेर आता मदत करतायत लाईट लावायला. बघा लाईटिंग लावते तिकडे हे. तो काहीच इकडे आपली शिवांकीताई आणि अभयाताई पण काढते रांगोळी. नाईस, मस्त काढते रांगोळी. ओके, सो गाईज फायनली आता मी झालेलो आहे रेडी. दिस इज माय आउटफिट. बेसिकली हे माझ्या लग्नाचाच आउटफिट आहे, फक्त खालचं सोडून. खालचं मी बेसिकली हे धोती घातली होती लग्नाला. आता नॉर्मल पॅन्ट होत नाहीये धोती. हा, कारण की यांनी मला जाडं केलं म्हणून. आय एम द कल्प्रेट गाय. म्हणजे बेसिकली त्यांनी म्हणजे बारीक व्हायचं माझ्यासाठी, त्यांनीच मला जाडं केलं. ये सो दॅट वॉज व्हेरी एंटरटेनिंग. ओके, सो पहिला वैष्णवीला बघा त्याला. येस, वैष्णवीचा असा लुक आहे. हा, मी पण माझ्या लग्नातली नऊवारी वेअर केली आहे. फुल एकदम नीट बघा सगळं काय काय घातलंय. बेल्ट वगैरे घातलाय. भरपूर हिरव्या भांगड्या भरल्या आहेत मी. सो सत्यनारायणची पूजा एकदम जोरात होणार आहे आज. येस येस. आणि मी एकदम साधा सिंपल भोळा भोळा बिलकुल पण नाही. भोळा आहे ना मी. नो. ओके, सो ऑलरेडी गाईज 2 वाजून गेलेले आहेत. 2:10 झाले आहेत. अजूनपर्यंत भटजी आले नाही आहेत. 2चा टायमिंग दिला होता. आम्ही आमचा फुल मस्तपैकी रेडी होऊन बसलो आहे. आता मी आणि वैष्णवी बाकीची तयारी चालू आहे थोडी थोडी. सगळ्यांची आपली घाई चालू आहे. घाई गडबड चालू. घाई गडबड. आमची मॅडम मस्तपैकी इकडे रेडी येऊन इकडे रील बघतात. हे काय का रील मास्टर. भटजीची वाट बघून बघून कंटाळली मी. आता काय करू, रील्स बघते. ओके, आपका कितना कप है ये चाय का? बोलो जरा. चौथा. ग्रामदेतभे नमः, स्थानदेतभे नमः, वास्तुदेवताय नमः, माता पिता लक्ष्मी नारायण देतभे नमः, सर्वदी ब्राह्मण संकलम कपिलम ब्रह्माजनाद विष्णवे नमः. श्रीमान भगवतो महापुरुष अद्य श्रुते स्मृते प्राणक्त प्रारंभे नंदे करो गणपते विद्यादया सागरा अज्ञानतवदे आराधकहय्य भूमि गोष्ठवाय नमो. सो गाईस फायनली आता झालेलं आहे आमची पूजा. आणि हे होतं आमचं असं काहीतरी. वैष्णवी पण लुक ॲट हर, ऑल्सो लुक ॲट हर. अँड दिस इज अभया बिझी ऑन फोन. दिस इज ऑल्सो जितू बिझी ऑन फोन. काय बघतोय? उखाणे. हा, सो काय आता आम्ही उखाणा घेतला इकडे मी आणि वैष्णवीने. आम्हाला सांगितलं हा टेक घेतला पाहिजे होता. नको काय झालंय सगळं आता. ओके, सो गाईस आता मी इकडे जेवायला पण घेतोय. माझा आता उपवास होता ना माझा आज. ओके, सो आता ते जेवतोय मी. आता वाजले की ते बघा तुम्ही 5:30 वाजले आणि मी लेट जेवतोय. टी व्हीवरती सत्यनारायणची गाणी लावलेत. सत्यनारायणची पूजा वाटली पाहिजे ना, त्याच्यामुळे. ओके, सो गाईस आता आम्ही फायनली तू काय करते? फोटो काढतेस? मी आता इकडे मस्त रेडी झालो आहे. पर्पल कलरचं टी शर्ट घातलं आहे, शर्ट घातलं आहे. वैष्णवीने पर्पल साडी घातली आहे. सो बेसिकली हा सीन असा आहे की आम्हाला दोघांना पण ना मॅच एक आमचा आउटफिट सिलेक्ट करायचा होता, म्हणून वैष्णवीने सिलेक्ट केला. हां मला बट
आपण बेटर हाफ का बोलतो. सपोर्ट केला मला मी पण त्याच्याबद्दल पुढाकार घेतला. धन्यवाद. येस येस. सो मग तो आपला झाला ना. दिस इज आवर लुक गाइस. लुक नंबर 2. लुक नंबर 2. आणि आज थोडासा लेट झाला आम्हाला. हो आता पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. हा तरी पण आम्ही रेडी होत होतो. फटाफट रेडी झालो आहे आम्ही. फटाफट रेडी झालो. सो आता आमच्या घरी सगळे लोक आमचे म्हणजे कझन वगैरे आले. मस्त त्या लोकांच्या गप्पा गोष्टी चालू आहे. खोटी खोटी हसते. म्हणून बोलते. तिथे जाऊ दे, तिथे एक तिचा सिंगल काढला. ओके सो गाईज फायनली आता आम्ही दमलो आहे आणि आमचं झालंय आता रॅप. सो इट्स अ रॅप फॉर टुडे. ऍक्च्युली आम्ही ना म्हणजे जशी पूजा झाली आम्ही जेवण केलं. ओके जेवण केलं त्यानंतर सो पूजा होईपर्यंत खूप लेट झाला होता आणि आम्ही जेवेपर्यंत ऑलमोस्ट 6:30 झाले होते. आणि जसे 6:30 झाले त्यानंतर लोक यायला सुरुवात झाली. मग आम्हाला बिलकुल पण आम्ही कपडे फटाफट चेंज केले तेवढ्या वेळात आणि मग सगळे दोन आउटफिट म्हणजे आम्ही 2 आउटफिट घातले होते ना. हा म्हणजे तेच कपडे चेंज केले आणि मग सगळे लोक आले. महाप्रसाद म्हणजे प्रसाद वगैरे जेवण वगैरे. आम्हाला बिलकुल पण टाइम नाही भेटला व्लॉग करायसाठी. आणि परत ते पूजा करताना पण आम्ही टेक्स आता दिले आहेत म्हणजे जिथून पैसे. पण माझा फोन नाही पण माझा फोन आहे ना माझ्याकडेच होता आणि मला माहित नव्हतं. असा लॉल पण झाला थोडासा आहे तर. आणि येस खूप लोक पण आले होते मग त्यांच्या कामामध्ये बिझी झालो थोडस. सो दमलो आता आम्ही. हा ना सारखं येस मध्ये विसरून गेलो तुम्ही. मग आता पण मला थोडं लक्षामध्ये होतं की पाहुणे ये जा करत होते. आता फायनली सगळे पाहुणे आले पण व्यवस्थित झालं सगळे लोक आले. भरपूर जेवण वगैरे व्यवस्थित झालं. मस्त. सो हॅपी अबाउट इट. येस स्वतः गाईस हा व्लॉग आपण इकडेच एंड करूया. येस येस. आणि जर तुम्हाला न्यू व्लॉग नाही तर तुम्हाला थांब म्हणतो होते डायरेक्ट थांब जरा. ओके. मी बोलत होतो की जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर आवडला असेल तर आणि जर नाही आवडलं असेल तरी पण करू शकतात तुम्ही. ओके. आणि आपण भेटूया तुम्हाला आम्ही तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ आम्ही ट्राय करू फूड ब्लॉग बनवायची. आपण ट्राय करूया. डेफिनेटली विल ट्राय. वी विल ट्राय फूड ब्लॉग बनवायची कारण की श्रावण वगैरे पण चालू आहे ना आता. सो श्रावणसाठी आम्ही काही नाव सजेस्ट केले आहेत म्हणजे बघितले आहेत हॉटेल्स वगैरे काही रेस्टॉरंट्स. सो बघू तिकडे आम्ही जाऊ आणि नक्की ट्राय करू. तोपर्यंत तुम्हाला असे डेली ब्लॉग भेटतील तुम्हाला. ते बघा आणि एन्जॉय करा. लाईफ मध्ये एन्जॉय करा. पॉझिटिव्हनेस ना जस्ट पॉझिटिव्हनेस पसरवा आणि एन्जॉय. येस. बाय बाय. आता मी अजून नो नेगेटिव्ह. नाव आय कांट. चल बाय. तू कर. बाय.